सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन। आणि तुम्ही रेग्युलर क्लासला येतात याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन। बघा, संस्कार कसे असतात या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। सुरुवातीला सर्व मोठे मुलं येत होते, बरोबर आहे। तुमचं अनुकरण कोणी केलं? कोणी केलं? लहानांनी केलं। तुमचं बघून ती येऊ लागले। त्यांना समजो अगर ना समजो, पण त्यांना एवढं कळतंय इथे आल्यावर काहीतरी वेगळं घडतंय, बरोबर आहे की नाही? त्यांना एवढं कळतंय इथे आल्यावर काहीतरी वेगळं घडतंय, म्हणून ते तुमच्या मागे आले। याचा अर्थ काय? आपण जर एखाद्याचा चांगला आदर्श घेतला तर आपला आदर्श सुद्धा कोणी दुसरा घेऊ शकतो। बघा, घनश्यामने अगोदर सांगितलं, घनश्याम खूप कष्टाळू मेहनती मुलगा आहे। त्याला यश आलं नाही हे त्याचं दुर्दैव किंवा त्याचं सुदैव, कारण की तुमचं भाग्य लिहिणं त्याच्या हातात होतं। जर तो आज नोकरीला राहिला असता तर तुमचं एवढं लोकांचं भाग्य कोण लिहिलं असतं? मग कधी पण पॉझिटिव्ह विचार करायचा माणसाने। जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायला वेळ झाला किंवा उशीर झाला, रस्त्यामध्ये अडचण आली, तुम्ही विचार करता आपल्याला काहीतरी आज आपलं नशीब गांडू किंवा काय? नाही, तुमचं नशीब नाही गांडू, तुमचं नशीब बलवत्तर आहे। पुढे जाऊन तुमच्या बरोबर काहीतरी विपरीत घडणार होतं, म्हणून ते अघटित आत्ता घडलं। बघा, त्यांनी त्याचं संधीचं सोनं कोणामध्ये बघितलं? तुमच्यामध्ये बघितलं। स्वतः क्लासहून अधिकारी होता राहिला, पण त्याने स्वप्न अपूर्ण सोडलं का? नाही सोडलं। त्यांनी ते स्वप्न तुमच्यामध्ये बघितलं की मी नाही झालो तर चालेल, पण माझ्या नांद्र्या गावातला हर एक घरामधला हर एक फौजी झाला पाहिजे। खूप लहान आहेत। नांद्र्यामध्ये सर्वात पहिले लायब्ररी आम्ही सुरू केली होती, अभिमानाने सांगतो। आम्ही 2.5 लाख रुपये खर्च केले होते त्यावेळेस, जमा केले होते 2.5 लाख रुपये खर्च करून लायब्ररी नांद्र्याला। आम्ही नितीन दादा, आम्ही घनश्याम पण होता, त्यानंतर दिलीप सर पण होते। आम्ही 2.5 लाख रुपये गड्या आपल्या गावभरा या हेडखाली आम्ही जमा करून ती लायब्ररी आम्ही सुरू केली होती। लायब्ररी एवढी इतके मोठे पुस्तकं होते की पाचोऱ्याला सुद्धा नव्हते। पाचोऱ्याचे प्रांताधिकारी दादा, बरोबर आहे ना, तहसीलदार, प्रांताधिकारी सर्व आपल्या त्या ठिकाणी लायब्ररीला भेटायला आले होते। ते पुस्तकं पाहून आवाक झाले होते की तुम्हाला एवढी छान आणि सुंदर पुस्तकं मिळाली कशी? त्यासाठी आपल्या तालुक्याचे जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, तुम्ही कोणाला पण विचारा, चिंचोले सर यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं होतं। पण असो, ते मागे पडलं, चालू असो, पण घनश्यामने तो वारसा पुढे चालवला। घनश्यामवर लहान भावापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करतो आम्ही, मी तरी करतो। इव्हन त्याला कुठली बी अडचण असली त्यांनी मला सांगितली तर घनश्यामला माहिती आहे सॉल्व केल्याशिवाय राहत नाही। आणि असा हार मानू नका। जर तुम्हाला आज नोकरी लागली नाही, तुम्ही नोकरी करता, जर येत असाल तर येऊ नका, माझं प्रामाणिक मत आहे। चांगलं नागरिक बनण्याकरता या। प्रत्येकाला नोकरी मिळेल याची शाश्वती नाही, पण प्रत्येक चांगला नागरिक बनला पाहिजे याची 100% शाश्वती आहे। कारण की जो गुण माझ्यामध्ये आहे तो या तुमच्या 50 लोकांमध्ये नाही आहे, आणि जो गुण ह्या मुलामध्ये आहे तो माझ्यामध्ये नाही। लक्षात ठेवा, तुमच्यामधला गुण तुम्ही ओळखा। लक्षात ठेवा, तुमच्यामधला गुण तुम्ही ओळखा। तुम्ही जगामधले कितीही मान खेळाडू बघा किंवा कितीही मान व्यक्ती बघा, त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का? मी तुम्हाला उदाहरण कोणाचं सांगत नाही, तुम्ही वाचा। माझं एकच वाक्य आहे, वाचाल तर वाचाल। काय? वाचाल तर वाचाल। तुम्हाला तेव्हाच कळेल, ज्या मुलीचा पाय तुटला ती मुलगी वर्ल्ड कप जिंकते, याचा अर्थ काय? तिच्यामध्ये ती स्पेशालिटी होती। ज्याला इंग्रजी बोलता येत नाही, जो 10वी नापास आहे, तो देव म्हणून पूजला जातो। याचं उदाहरण तुमच्या जवळ आहे। तुम्ही आम्ही कमी नाही, आपल्याला इंग्रजी येत नाही नथिंग। तुम्हाला एक उदाहरण माहित असेल, बोर होत असेल तर सांगा बरं का, कारण की तुम्ही लेक्चर ऐकून बोर होता, मला माहिती आहे, कारण की आम्ही त्याच्यातून गेलोय। काय लावली याने वटवटन, काय लावली बरोबर। टाळ्या 2 प्रकारच्या असतात, एक संपवा आणि एक चालू द्या, बरोबर आहे की नाही?
असं काही नाही. एक एक फक्त थोडं उदाहरण सांगतो एक आणि संपवतो. एक अनपढ व्यक्ती असतो, तो एका दुकानावर कामाला असतो, नाही सॉरी, तो एक मंदिरामध्ये झाडझूड करत असतो. आणि त्याचं काम काय असतं, मंदिरात जाऊन आरतीच्या वेळेस घंटा वाजवणं, सावरी साफसफाई करणं, झाडांना पाणी वगैरे देणं. झालं काय, त्या मंदिरावर संस्थापक बसले आणि त्यांनी त्याला काढून टाकलं. तो तिथून गेला. त्यांनी काय केलं, मग चहाची टपरी टाकली आणि गवती चहाची चहा बनवायला सुरुवात केली. त्या चहाची टेस्ट एवढी पसरली, हळूहळू ती चहा फेमस झाली. त्याच्याकडे दुरून तिथे चहा प्यायला यायला लागले. मग त्याने विचार केला की आता चहा बरोबर आपण काहीतरी करायचं. लगेच तुम्हाला गावाचं उदाहरण सांगतो, किरण सोनार, त्याने लगेच वडापाव भज्या चालू करून दिला. बघा त्याच्यामध्ये कोणामध्ये काय गुण असतात तर. मग त्याने सुद्धा त्याच्या वडापाव वगैरे चालू केला, त्याचं खूप चालायला लागलं. मग त्याने त्याचं स्पेशल पॅटर्न बनवलं, एक वेगळं पराठा बनवला त्याने. तो पराठा एवढा फेमस झाला की तो एकदम प्रसिद्ध झाला त्या पराठ्यापासून. मग तिथून त्याने मोठं हॉटेल टाकलं. त्या हॉटेलवर 10 लोक कामाला. मग त्याच्यात 10 फ्रँचायझी झाल्या, 10 हॉटेली झाल्या. आणि एका दिवशी तो त्या मंदिरावर गेला, मग देवाचा आभार मानायला की मी तुझा खरंच आभारी आहे. आणि त्या ज्यांनी त्यांना काढलं त्यांचे सुद्धा त्यांनी आभारी मानले. म्हणे मी तुमचा सुद्धा आभारी आहे. म्हणे का आभार मानतोय, म्हणे आमचं, जर तुम्ही मला इथून काढलं नसतं म्हणे तर मी आज करोडपती झालो नसतो म्हणे. माझ्या स्वतःच्या आज हॉटेली आहेत, नाही तर मी आज मंदिराचा घंटा आणि साफसफाई करत राहिलो असतो. बघा तुम्हाला घनश्याम योग्य दिशा देतोय, त्याचं अनुसरण करणं तुमचं काम आहे. त्याचं काम काय, फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणं किंवा सांगणं. त्याच्यावर चालणं किंवा नाही चालणं हे तुमच्यावर डिपेंड आहे. मुलं आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही तर गुरूंचं कुठं ऐकणार. आजचं ताजं उदाहरण आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो की कोणाचं ऐका ना ऐका, पण आपल्या आईवडिलांचा अपमान कधीच करू नका. मी तर ज्या ठिकाणी आता मी शिकवतोय त्या ठिकाणी सुद्धा मी असंच सांगतो मुलांना, सकाळी उठल्यावर, मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो, सकाळी उठल्याबरोबर आपल्या आई वडिलांच्या पाया कोण कोण पडतं? एकदम प्रामाणिक, बरं प्रामाणिक सांगा, मी विचारल्याशिवाय राहणार नाही. प्रामाणिक सांगा, सांगा तुम्ही आता. पहिले हिने केला हात ताट, म्हणजे ही एकदम प्रामाणिक होती. ही कधी मध्ये पडते, बरोबर आहे ना, कधी मध्ये. हा चुकून मागू नये. राज रोज पडतो का, खरं सांग. बघा आई वडील कोणीच पाहिले नाही, म्हणजे देव कोणीच पाहिले नाहीये. आई वडील सर्वांना दिसतात. त्यांचा अपमान करू नका, तुम्ही देवाचा अपमान करणार नाही बाळांनो, बाकी काहीच नाही. कारण की ते होते म्हणून तुम्ही आहात आणि मी पण आहे. विषय जास्त लांबतोय, मला कळतंय, तुमचा अभ्यासाचा वेळ पण जातोय, पण एवढं निश्चित जो मार्ग दाखवलेला आहे, बघा घनश्यामने नुसतं सांगितलं, घनश्यामला तिथपर्यंत फक्त नेऊन सोडलं, पुढचं आयुष्य त्याने उभं केलंय, पूर्ण आयुष्य.